राहू द्या सर, बस होईल जागा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तेजोमय युवा प्रतिष्ठान श्री मलंगड परिसर आयोजित श्री मलंगड शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा शब्द समूहाने हार्दिक स्वागत. साधू संत येते तोच दिवाळी आणि दसरा या उक्तीप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कल्याण ग्रामीणचे आदरणीय आमदार आदरणीय श्री राजेश मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन व्हावं. जिल्हा परिषद शाळा वसार लेझिम पथकासह आदरणीय आमदार राजेशजी मोरे साहेब यांना व्यासपीठाकडे घेऊन येताना आदरणीय आमदार राजेशजी मोरे साहेब या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यासाठी त्यांना साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करायचं आहे. सोबतच आदरणीय श्री जयेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे देखील हार्दिक स्वागत. मी उपस्थित सर्व मान्यवरांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करायचं आहे. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कस्तुबाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा आणि हा सोहळा तुम्हा सर्वांच्या आवडीचा अर्थात श्री मलंगड शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर 2025चा उपस्थित सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. मी प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण विशेष ठेवण्यासाठी यायचं आहे. प्रगती विद्यालय पाले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आमदार श्री राजेशजी मोरे साहेब, आदरणीय हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत, आमचे लाडके दादा आदरणीय श्री चैनू जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमदार कल्याण पूर्वच्या आदरणीय सौ सुलभाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे.
मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपल्याला शुभ असते आजच्या कार्यक्रमासाठी श्रीफळ पूजन करायचं आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्हाला सर्वांच्या लाडक्या आदरणीय सौ सुभाताई गायकवाड मॅडम कल्याणपूर्व आमदार आदरणीय श्री राजेशजी मुळे साहेब कल्याण ग्रामीण आमदार हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत युवा कीर्तनकार आदरणीय श्री चैनू जाधव साहेब माजी सरपंच तथा अंबरनाथ तालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित पूर्व घडले पूर्व नियोजित पूर्व घडले सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा धन्यवाद
तसेच सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या ताई आदरणीय सौ सुलभाताई गायकवाड, आमदार कल्याण पूर्व आदरणीय श्री मोरे साहेब, आमदार कल्याण ग्रामीण हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत युवा कीर्तनकार आदरणीय श्री चैनूर जाधव साहेब, माजी सरपंच तथा अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय श्री लालचंद पाटील साहेब, तसेच अविनाश साळवी साहेब, विजय पाटील साहेब, उपस्थित सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा शब्दसंमेलनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आमच्या शाळांचे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री गणेश जगदाळे साहेब यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री रोहित म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री जितेंद्र पाटील साहेब उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री उमेश परब सर JCS हायस्कूल भाल यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय सौ अर्चना मॅडम तिसाई विद्यालय यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री ओंबासे सर आमचे शिक्षक ढोकेश संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके यांना देखील आपण विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री गोडसे सर संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सरांनी देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री आदरणीय सौ तनुजा कदम मॅडम JCS हायस्कूल वसार या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री हरेश भागवत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर आपल्या मान्यवरांचं लेझिम पथकात स्वागत करण्यासाठी प्रात्यक्षिक घेऊन येत आहेत जिल्हा परिषद शाळा वसार. जोरदार होऊ द्या वसार शाळेसाठी. वसार शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ बागुल मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय सौ बागुल मॅडम जिल्हा परिषद शाळा वसार आपल्या उपस्थित मान्यवरांचं लेझिम पथकाच्या प्रात्यक्षिकात स्वागत करत असताना जोरदार होऊ द्या वसार शाळेसाठी. या ठिकाणी वसार शाळेच्या आदरणीय शिक्षिका आदरणीय सौ बागुल मॅडम मुलांना पण किशोर मुलांना इकडे सरको ना थोडा वेळ किशोर मॅडम इकडे मॅडम का आपल्याला आल्या नाही.
जिल्हा परिषद शाळा वसार आपल्यासमोर लेझिम पथकासह आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत असताना मी जिल्हा परिषद शाळा वसारच्या शिक्षकांना विनंती करतो की आपल्या प्रात्यक्षिकाला सुरुवात करावी. जोरदार हात वर करून या शाळेसाठी काय होत्या.
धन्यवाद. जोरदार आहे त्या जिल्हा परिषद शाळा वसाहतसाठी. या ठिकाणी आदरणीय श्री जयंत पाटील साहेब पोलीस पाटील श्रीमानंदरवाडी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचसोबत जिल्हा परिषद शाळा भालचे मुख्याध्यापक आदरणीय श्री अशोक तारनाईक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना देखील विनंती की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित पेटेत जुळून येतील साऱ्या आपल्या भेटीगाठी. पेटेत जुळून येतील साऱ्या आपल्या भेटीगाठी ज्यांच्या त्यांच्या बांधून शिमगाठी. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमासाठी रेशमानी विणलेली शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानित चिन्ह देऊन आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करत आहोत. प्रथमतः मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या ताई आदरणीय सौ सुलभाताई गायकवाड आमदार कल्याण पूर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय संस्थेचे आदरणीय श्री उदयजी पवार व सर्व उपस्थित सदस्यांना. जोरदार टाळ्या होऊ द्या आदरणीय सौ सुलभाताई गायकवाड मॅडम यांच्यासाठी. सोबतच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे दादा अर्थात कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार आदरणीय श्री राजेशजी मोरे साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. मी विनंती करतो आदरणीय दादांना शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. जोरदार होता. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत युवा कीर्तनकार लाडके कीर्तनकार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत यांच्यासाठी. तसेच आदरणीय शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय श्री चैनू जाधव साहेब माजी सरपंच तथा अंबरनाथ तालुका प्रमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्या उद्या. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या जेवणाचे दाते आदरणीय श्री अविनाशजी साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मानित करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्या उद्या. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय श्री लालचंद पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय.
तसेच आदरणीय श्री रोहित म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन याची सन्मानित करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय श्री विजय पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही शॉल पुष्पगुच्छ देऊन याची सन्मानित करत आहोत, त्याचा स्वीकार करायचा आहे. आजच्या कार्यक्रमासाठी जे सुंदर प्रकारे भव्य दिव्य असं प्रात्यक्षिक आपल्याला सादर केलं, अशा भाल केंद्राच्या केंद्रप्रमुख ताई मॅडम आदरणीय सौ बागुल मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील आम्ही शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन याची सन्मानित करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विद्यार्थ्यांना विनंती की 2-3 विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे. जोरदार उद्या आदरणीय सौ बागुल मॅडम यांच्यासाठी. आता वर काउंट आहे उद्या मित्रांनो, तुमच्यासाठी ते वसार गावातून इथे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आलेले आहेत. खूप खूप कौतुक. जिल्हा परिषद शाळा वसार आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री मनोहर वाडीचे पोलीस वडील आदरणीय श्री जयंत पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन याची सन्मान करत आहोत, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जिल्हा परिषद शाळा भालचे मुख्याध्यापक अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय श्री अशोक तारमळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण शॉल पुष्पगुच्छ देऊन याची सन्मानित करत आहोत, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री अशोक तारमळे सर. आमच्या गुरुवर्या संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ सावंत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सौ सावंत मॅडम यांना शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय. जोरदार उद्या आदरणीय सौ सावंत मॅडम यांच्यासाठी. तसेच संत सावळाराम महाराज विद्यालयाचे शिक्षक आदरणीय श्री ओंबासे सर आमचे गुरुवर्य हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करत आहोत, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या ओंबासे सरांसाठी. तसेच संत सावळाराम महाराज विद्यालय ढोकेचे आदरणीय श्री आमचे गुरुवर्य गोडसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित सन्मानित करत आहोत, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री गोडसे सर. जोरदार उद्या गोडसे सरांसाठी. शिस्त काय असतं याचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आमचे गोडसे सर. जोरदार उद्या पुन्हा एकदा. आमचे मित्र आमचे बंधू अभुदय विद्यालय ढोके अभुदय विद्यालय द्वारलीचे आदरणीय शिक्षक भरत चिकनकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन याची सन्मानित करत आहोत, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या आदरणीय श्री भरत चिकनकर सर. GSES हायस्कूल वसारचे आदरणीय श्री उमेश परब सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय की त्यांनी आपला शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. GSES हायस्कूल वसार. उमेश परब सर. तसेच तिसाई विद्यालय आडिवलीच्या आदरणीय सौ अर्चना मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन याची सन्मानित करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. दानशूर व्यक्तिमत्व शैवाल सावली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच स्वामी समर्थ विद्यालय पिसवलीचे आमचे मित्र आमचे बंधू आदरणीय श्री गणेश जगदाळे सर मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. गणेश जगदाळे सर. जोरदार आहे उद्या.
जिल्हा परिषद शाळा वसारचे विश्वास फुले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या उपस्थित सर्व मान्यवरांसाठी. या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व आपल्या या कार्यक्रमास भोजनाची एक दिवसाची व्यवस्था करतात असे तुम्हा सर्वांचे लाडके काकडोळ गावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय श्री शेवळ साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मानित करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. उपस्थित मान्यवरांपैकी कोणाचा सन्मान सत्कार राहिला असेल तर पुनश्च क्षमा मागतो आणि पुढील कार्यक्रमाकडे आपण वळतो. प्रगती हायस्कूलचे आमचे मित्र या संस्थेचे किशोर जाधव सर यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मित्र हो, शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. शब्दांसाठी पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात सूर्य देतो. या उक्तीप्रमाणे आजचे उपस्थित सर्व मान्यवर आजच्या उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतोय. कल्याण पूर्वच्या लाडक्या आमदार ताई आदरणीय सौ सुलभाताई गायकवाड यांना विनंती करतोय की आपले अमूल्य 2 शब्द आमच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छापर व्यक्त करावे. आमचे लाडके दादा आदरणीय श्री राजेशजी मोरे साहेब आमदार कल्याण ग्रामीण हे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो की आपले 2 अमूल्य शब्द आमच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी हर 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 हर. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. मलंगडच्या नाताशी नतमस्तक होऊन तेजोमय युवा प्रतिष्ठानच्या आजच्या या श्री मलंगड शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर या शिबिरासाठी या कल्याण पूर्वच्या सन्माननीय आमदार आमच्या भगिनी सुलभाताई गायकवाड या पंचक्रोशीतले आणि महाराष्ट्रातले युवा कीर्तनकार माझे सहकारी माझे मित्र जयेश महाराज आमचे तालुका प्रमुख सन्माननीय व जाधव साहेब आणि सर्व मान्यवर आजच्या या शैक्षणिक मार्गदर्शनाला आपल्याला अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
कारण मग सभागृह नेता होत असताना ते सर्व नगरसेवक माझ्या अंडरखाली होत असे. उठ ते उठ बस बसायचं, कारण हा सभागृह नेत्याचं काम होतं ते व्यासपीठावर. म्हणून विद्यार्थ्यांना एवढं सांगू शकतो की तुम्ही चांगलं मार्गदर्शन जे जे चांगलं असेल ते घ्यायचं आहे. 10वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे. कोणाला IAS ऑफिसर व्हायचं असेल, कोणाला पोलीस खात्यात जायचं असेल, कोणाला बिझनेसमॅन व्हायचं असेल, तर कोणाला राजकारणात जायचं असेल. आणि आई वडिलांची इच्छा असते की माझा विद्यार्थी, माझी विद्यार्थिनी, माझी मुलं मोठी झाली पाहिजेत, ते मोठ्या कुठल्या तरी दर्जावर गेली पाहिजेत, याचं सर्वांनी विद्यार्थ्यांनी भान ठेवलं पाहिजे. मी मगाशी वसारच्या शाळेचंही बघितलं. अतिशय चांगल्या प्रकारे त्या मुलीने नृत्य केलं, लेझिम केलं. कारण त्यावेळेला आपण लेझिम खेळायचो, आता लेझिम सहसा बंद झाले शहरी भागात. ग्रामीण भागात आहे अजून लेझिम. आणि मराठी भाषा टिकली. पण मी तिथे बघितलं मराठी शाळा आपण वाचवा मोहीम आपण राबवलेली आहे. ही मराठी शाळा आपली टिकली पाहिजे. इंग्लिशचं अनेक ठिकाणी फ्रॉड निर्माण झालेलं आहे, पैशाचा बाजार झालेले आहेत. ॲडमिशन घ्यायचं असेल तर 80,000, 90,000, 1 लाख ते 2 लाख 3 लाख रुपये अशी फी भरावी लागते. ॲडमिशनसाठी डोनेशन घ्यावं लागतं. आम्ही एक प्रतिनिधी असताना अनेक वेळेला ते शाळेत वाद निर्माण होत असतात. कारण शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी काही आई वडील येत असतात की माझ्या मुलाला या शाळेत शिकलं पाहिजे, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. मग एवढ्या प्रमाणात फी घेतात. ते कुठेतरी आपण शिक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही कुठेतरी आंदोलनाच्या माध्यमातून किंवा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की आपली मराठी शाळा कुठे टिकली पाहिजे. कारण मराठी पटसंख्या आपली कमी होत चाललेली आहे. खेडेगावात अजून आहे, पण शहरी भागात पटसंख्या कमी झाल्यामुळे शहरातल्या काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ताई आहेत, महायुतीचं सरकार आहे, सरकार आपलं आहे. ताई तुम्हाला सांगतो की आपणही कुठे त्या विधिमंडळ असेल, विधानसभेमध्ये की आपल्या मराठी शाळेला दर्जा, उत्तम प्रकारचा दर्जा दिला पाहिजे. पहिलीपासून तर आता इंग्लिश चालूच आहे आपल्या शाळेत, सेमी इंग्लिश चालूच आहे. म्हणून तोही आपण प्रचार प्रसार केला पाहिजे. कारण सर्वांना असं वाटतं की माझी मुलं इंग्लिश शाळेमध्ये शिकली पाहिजेत. म्हणून अजूनही सेमी इंग्लिशच्या जागेवर चांगल्या प्रकारे इंग्लिश आपण देता आलं तर आपले विद्यार्थी कुठल्याही इंग्लिश शाळेत जाणार नाही. आणि जर त्यांनी बाजार मांडलेल्या शिक्षणाचा तो कुठे थांबेल. असं तुम्हाला आज मार्गदर्शन शिबिर आहेत. अनेक वक्ते तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहेत. मी मलंगड या जोशीबागेच्या शाळेत मला बोलवलात, त्या शाळेच्या सर्व शिक्षकांचं, मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो की माझा जो बोलून मला सत्कार केला आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी पुढचा कार्यक्रम असल्यामुळे मला ताई जायचं आहे, कारण MSCBची शासकीय बैठक लावलेली आहे तेजश्री बिल्डिंगमध्ये. तर म्हणून तिथे आपण कधी राजकारणी लोक लेट जातात, पण आपण वेळेवर जाणे शिकले पाहिजे. म्हणून मी सहसा वेळेवर याचा प्रयत्न करतो. इथे मी 10 मिनिटं अगोदर घालवतो, कारण राजकारण्यांचं नाव थोडं खराब आहे. 2 तास 3 तास लेट येतो आम्ही, पण काही इलाज नाही. कारण कसं आहे, लेट यायचं मागचंही कारण असतो. कारण जेव्हा हा कार्यक्रम असेल तर कुठे अडचण आली तर आपण तिथे थांबावं लागतो. कुठे पोलीस स्टेशन असेल, MSCB असेल, महापालिका असेल, कार्यकर्ता कुठे अडकला असेल, कुठला सामान्य वर्गाचा काम अर्जंट आला असेल तर त्याच्यामुळे महाराज आम्ही थोडंसं लेट होतो. जाणून बुजून लेट होत नाही. म्हणून तुम्ही राजकारणी लोकांना गैरसमज बाळगू नका. नाही तर सहसा राजकारणी लोकांना सर्वजण लेट येतात म्हणून शिवाय घालता. पण आम्ही सर्व चांगले आहोत का ताई? आम्ही सर्व चांगले आहोत, वाईट नाही. म्हणून तुम्ही आम्हाला बोलवता. तुम्ही बोलवलात, सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो. आणि खरं तर मलंगडच्या पायथ्याशी यायला आनंद झाला. म्हणून कार्यक्रमाला नाही बोलू शकलो नाही, कारण मलंगडच्या पायथ्याशी नाथांचं दर्शन घेणं म्हणून पहिला आलो आणि नाथांचं दर्शन घेणं आणि मग इथे आलो. असं सर्वांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आणि अजून एक आपल्याला बोलायचं की आता दुर्गाडी आपल्या बऱ्या झालेलं आहे, दुर्गाडी किल्ला. आता राहिला आपला मलंगड. अफजल खानाची जो आपल्या प्रतापगडावर अफजल खानाची समाधीचं जो अनिल बांधकाम तेही आपल्या या सरकारने तोडलं. आता राहिला मलंगड. मलंगड मुक्ती हा झालाच पाहिजे, हा नारा आपण सर्वांनी दिला पाहिजे, अशी मी इथे आशा बाळगतो. आणि माझे 2 शब्द संबोधित. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांच्या बोलण्यातून आपल्याला चटकन लक्षात येतं की जिसने कहा कल दिन गया टल,
जिसने कहा परसों बीत गए बरसों और जिसने कहा आज वही करेगा राज. आणि या वक्तशीरपणाचे दोघते असे व्यक्तिमत्व, शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दादा आदरणीय श्री राजेशजी मोरे साहेब यांची अमूल्य शब्दात आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद साहेब. यानंतर एक सन्मान सत्कार आमच्याकडून चुकून उरलाय. आमच्या कदम मॅडम JCS हायस्कूल वसारच्या यांचा देखील आम्ही सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. वेळेची कमतरता असल्याने 10 वाजता आपला पुढील पहिला सत्र सुरू होणार आहे. त्याने आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्हा सर्वांच्या लाडक्या ताई, कल्याण पूर्वच्या लाडक्या आमदार आदरणीय सौ सुलभाताई गायकवाड यांना विनंती करतोय की आपले 2 अमूल्य शब्द आमच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्त करावे. आदरणीय सौ सुलभाताई गायकवाड, आमदार कल्याण पूर्व. श्री मलंगडाला नमस्कार करून आज इथे व्यासपीठावर बसलेले तेजमय युवा प्रतिष्ठान मंगळगड परिवार आयोजित शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर, व्यासपीठावर बसलेले उपस्थित सर्व माननीय आमदार राजेशजी मोरे साहेब ते तर गेले आता, अभामे महाराज जयेश महाराज भाग्यवंत अविनाश साळवी, तसेच सर्व मान्यवर व शिक्षक लोक. आणि आज इथे जो शिबिर पदाधिकाऱ्यांनी व सर्व समोर बसलेल्या विद्यार्थी व बालमित्रांनो, श्री मलंग परिसरातील माजी विद्यार्थ्यांकडून गेली 7 वर्ष अखंडपणे हे मार्गदर्शन शिबिर घेतले जात आहे. एकूण अभिमान वाटतो. नवीन पिढी घडवण्यासाठी आपण केलेले प्रयत्न कौतुक करण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांनो, परीक्षेला सामोरे जाताना शांत चित्ताने सामोरे जा, घाबरून जाऊ नका. तसेच तुम्ही जे अभ्यास वगैरे करताना जे रात्री जागरण वगैरे करतात, तर थोडंसं सकाळी कसं तुम्ही जेव्हा पेपरला जाता तेव्हा तुम्हाला झोपेत येऊ नये, म्हणून त्यासाठी आधी झोप पण महत्त्वाची आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त हे करा की आपण म्हणजे आपल्याला झोपेचा किंवा याचा काय येणार नाही, त्यासाठी तुम्ही सदैव म्हणजे प्रयत्न करा की आपल्याला पेपर लिहायचा आहे. आणि कंटाळाही करू नका, कारण तुमचा पुढचा भविष्य हा तुमच्या हातात आहे. पुढची आणि सदैव म्हणजे तुम्ही लहानपणापासून हे टीचर लोक तुम्हाला 10वीपर्यंत नेत असतात, तर त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही 10वीपर्यंत जाता. आणि जेव्हा कॉलेजला जाता तेव्हा तुम्ही स्वावलंबी बनता, म्हणून तसे बनू नका स्वावलंबी. आई वडील सांगतील त्याच याच्याने तुम्ही पुढे जा. आई वडील हे आपल्या मुलांना सदैव पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात. आणि जेव्हा लहान असतो आपण तेव्हाही म्हणजे आई वडिलांना वाटतच असते की आपला मुलगा पुढे जाऊन काहीतरी बनावं, म्हणून प्रत्येक शाळेचे जे टीचर असतात की आपलाही विद्यार्थी पुढे जाऊन, आता जसे आमदार साहेबही एक मराठी शाळेतूनच आमदार बनलेले आहेत, मीही मराठी शाळेतच होती, तसे तुम्हीही प्रयत्न करा. किंवा म्हणजे नशिबाने होतं हे ठीक आहे, पण तरीही प्रयत्न केल्याने आपण पुढे जात असतो. म्हणून तुम्ही सदैव प्रयत्न करत राहा. आणि जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल तेव्हा फक्त लक्षात ठेवा, मैत्रीण चांगली असावी, मित्र चांगला असावा, वाईट मार्गाने जाऊ नका. आणि जे तुम्हाला विषय आवडतील तेच विषय तुम्ही घ्या, पुढे जा. आणि आईवडिलांना म्हणजे सांगतात आपल्याला की नाही हा विषय घ्या, त्या विषय घ्या, तर त्याच्याने मग तुम्ही कसे
की नाही आईने सांगितलं पण तो तुम्हाला आवडत नसतो विषय, म्हणून तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. पण म्हणून तुम्हाला जो आवडेल विषय तोच तुम्ही घेऊन पुढे जा. आणि सदैव म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. ताईंच्या शब्दातून आपल्याला चटकन लक्षात येतं स्वप्न आई वडील बघतात, पण नुसते आई वडील बघून जमणार नाही, तर सोबत आपणही बघायला पाहिजे. कारण एक उक्ती आहे, सपने वो नहीं जो आप नींद में देखते, सपने वो नहीं जो आप नींद में देखते, बल्कि सपने वो होते जो आपको नींद नहीं आने देते, वो आपने को नींद नाही आने देते. म्हणजेच स्वप्नांनी तुम्हाला झोपच येऊ नाही दिली पाहिजे. तर असे स्वप्न बघा, स्वप्न आईवडिलांसोबतच बघा की जे तुमचे सत्यात उतरतील. गुणवंत व्हा, यशवंत व्हा, अशा अमूल्य शब्दात ताईंनी आपल्याला मार्गदर्शन केलं. पुन्हा एकदा ताईंचं धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या बालगावचे परेश चिखलकर यांना देखील शॉल व पुष्पगुच्छ देऊन आम्ही यथोचित सन्मानित करत आहोत. तसेच या ठिकाणी आमचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर मी माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना 2 मिनिटात आणि 2 शब्दात मार्गदर्शन करण्यासाठी शेवटचं मनोगत म्हणून विनंती करतोय. हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत युवा कीर्तनकार यांना विनंती करतोय की आपण 2 अमूल्य शब्द आमच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित कल्याण पूर्वच्या सन्माननीय आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड, कल्याण ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेशजी मोरे साहेब, शैनूदादा जाधव, साळवीदादा, अविनाशदादा आदी करून सगळीच सन्माननीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध शाळांचे आदरणीय शिक्षक, मुख्याध्यापक आणि तेजोमय युवा प्रतिष्ठान या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला श्री मलंगड शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर 2025 वर्ष 8. 7 वर्ष झाले आपण हा उत्सव प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न करतो. यंदाचं हे त्याचं 8वं वर्ष आहे. आपण सगळीच 10वीला बसलेली विद्यार्थी मंडळी आहोत, मराठी माध्यमातून शिकणारी मंडळी आहोत. या सर्व माजी विद्यार्थ्यांचा करावा तेवढा गौरव थोडा आहे, कारण आपण शाळेतून शिकून बाहेर गेल्यानंतर लवकर कुणी परत शाळेकडे वळत नाही. पण ही सगळीच माजी विद्यार्थी मंडळी आपल्या पुढच्या शाळेमध्ये शिकणारी जी भावंड आहेत त्यांच्याप्रती जो त्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे, त्याच्यामुळे हे शिबिर फार अट्टहासानं ते दरवर्षी या ठिकाणी निर्माण करतात. प्रत्येक वेळेला त्यांचं स्थळ शोधणं आहे, स्थळाला शोधून शाळांना निमंत्रण देणं आहे, विविध पाहुण्यांना बोलवणं आहे आणि या 3 दिवसामध्ये जे काही सत्र होतील त्या सत्राकरिता बाहेरगावावरून काही माननीय शिक्षक मंडळी, मार्गदर्शक मंडळी बोलवणं आहे. या सगळ्याच्या मागे एक मोठा व्याप आहे आणि ही सगळी माजी विद्यार्थी मंडळी आणि तेजोमय युवा प्रतिष्ठान हे जे कार्य करत आहे त्याकरिता त्यांचे भरपूर अभिनंदन, भरपूर आभार व्यक्त करतो. 10वीचं वर्ष अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. मराठी माध्यमातून शिकणारे आपण मंडळी आहोत, विद्यार्थी आहोत. मी स्वतः इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे, परंतु मला अभिमान आहे मराठी शाळेचा. याचं कारण असं आहे, आपण कुठल्या मीडियममध्ये शिकतो हे अजिबात महत्त्वाचं नाही. मी इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे आणि माझा भाऊ मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. संत सावळाराम महाराज महाविद्यालय ढोके इथला विद्यार्थी आदरणीय ओंबासे सर या ठिकाणी आहेत, गोडसे सर या ठिकाणी आहेत. त्यांनी पाहिलेला आहे आणि प्रितेश हा त्यांचा फार जवळचा विद्यार्थी होता. त्यामुळे मी मंडपात इथे पाऊल ठेवल्या त्यांनी आधी विचारलं की भाऊ कुठं आहे. तो नेहमीच प्रथम क्रमांकानं पास व्हायचा. मी हे एवढं करता बोलतोय की तो मराठी मीडियमचा विद्यार्थी होता, मी इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी होतो. त्याच्यानंतर त्यानं डिप्लोमा केला, मी 12th सायन्स केलं. नंतर त्यानंही इंजिनिअरिंग केली, मीही इंजिनिअरिंग केली. आज तोही इंजिनियर आहे आणि मी इंजिनियर आहे. अजून पुढचं सांगेन की सध्या तोही जॉब करतो आणि मीही जॉब करतो आणि शेवटची पायरी बोलतो त्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ मराठी मीडियमचा विद्यार्थी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यापेक्षा 50,000 जास्त पगार महिन्याला घेतोय. असं जर असेल तर आपण कुठल्या मीडियमला शिकतो हे महत्त्वाचं नाही आहे.
आपण काय शिकतो ते किती आत्मसात करतो. इंग्लिश ही फक्त भाषा आहे, ती एक बिझनेसची लँग्वेज आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार अडकलं नाही पाहिजे. तुम्ही 10वीच्या नंतर 12वी 15वीपर्यंत शिकत असताना किंवा 10वीत असतानासुद्धा जर मी अनेकांना विनंती करतो माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून की जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या पाल्याला मराठी मीडियममध्ये टाकता तेव्हा मराठी मीडियममध्ये टाका आणि शेवटची 4-5 वर्षे त्यांना इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स लावा. काहीच फरक पडत नाही. इक्विव्हॅलंट टू इंग्लिश मीडियम होऊन जातं. कारण आमच्या घरामध्ये दोन्ही विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे दोघातलं अंतर काय ते आम्हाला माहिती आहे. म्हणून आपण किती शिकतो आणि काय आत्मसात करतो हे महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा लोकांचं मत आहे की सध्या इंडस्ट्रीमध्ये रिसेशन आहे, नोकऱ्या मिळत नाहीत. मी अजिबात या मताचा नाही. नोकरी मिळत नाही असं नाही, भरपूर नोकऱ्या आहेत. पण त्या नोकरीच्या पात्रतेच्या आपण बनलो पाहिजे. आपल्या डोक्यातच काही नसेल तर कंपनी तुम्हाला का जॉब देणार आहे, कशाकरता नोकरी द्यावी. कंपनी याकरता नोकरी देते की त्यांचा फायदा व्हावा आणि त्यांचा फायदा व्हावा एवढे पात्रतेचे आपण झालो पाहिजे. मला सांगायला आनंद आहे 2020ला कोविड आलं आणि कोविडमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मी 2016चा इंजिनिअरिंग पासआउट आहे. 2019पर्यंत मी जॉब केला होता, पण कीर्तनं भरपूर वाढल्यामुळे मी 2019ला जॉब सोडला. रोजची कीर्तनं असायची. पण 2020ला जेव्हा कोविड आलं तेव्हा त्या कोविडमध्ये सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. आमची कीर्तनं पण बंद होती. दिवसाला आम्ही 3-3 कीर्तन करणारे घरीच बसलेलो होतो आम्ही. पण मला आनंदाची गोष्ट अशी सांगायची आहे की मी शिक्षण घेतलेलं होतं, मी इंजिनियर झालेलो होतो आणि म्हणून 2020मध्ये जेव्हा लोकांच्या नोकऱ्या जात होत्या तेव्हा जून 2020ला त्या लॉकडाऊनच्या काळात मला नवीन जॉब मिळाला. मी तेव्हा नवीन जॉब मिळवला आहे. ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला, 1.5 वर्ष ऑनलाईन काम केलं. कंपनी सोडली पण कंपनी बघितली नाही, कारण सगळंच ऑनलाईन झालं होतं. तेव्हा मला म्हणायचं आहे आपण काय शिकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण नेहमी ग्रास्पिंग पॉवर चांगली ठेवावी, चांगल्या लोकांकडून चांगलं शिकावं. अलीकडे आपल्या ह्या सगळ्या शाळा आणि आपला परिसराची होत असलेली डेव्हलपमेंट आणि त्या डेव्हलपमेंटला एक आणखी चांगली एक गोष्ट आहे, वाईट एक गोष्ट आहे. चांगली मिळालेली गोष्ट म्हणजे आकस्मित आपल्याकडे आलेली संपत्ती ही एक चांगली गोष्ट आहे की अचानक आपल्याकडे चांगली संपत्ती येते आणि आपली लोक श्रीमंत होत चालली आहेत. परंतु त्याचा बऱ्याचशा अंगी वाईट परिणाम काही तरुणांवर होत असलेला आपण पाहतो. श्रीमंती आल्यामुळे भरपूर तरुण सध्या शिकायला मागत नाहीत. कारण काय होतं आहे की पालकांनी आपली श्रीमंती आपल्या पाल्यांच्या हातात सोपवलेली आहे. काही गरज नाही आहे, घरचं भरपूर आहे, 7 पिढ्या खातील एवढं आहे. पण म्हणून आपण शिकू नये असं नाही. श्रीमंती एका बाजूला आणि शिक्षण एका बाजूला. आपण सगळ्यांनी शिक्षणाचं पारडं नेहमी जड ठेवलं पाहिजे, भरपूर शिकलं पाहिजे. ज्याच्याकडून जे काही शिकता येईल त्याच्याकडून ते शिकलं पाहिजे. कुठल्याच माणसाचा द्वेष नाही केला पाहिजे, मत्सर नाही केला पाहिजे. जास्तीत जास्त मित्र जोडता येईल याचे प्रयत्न केले पाहिजेत. शत्रुत्व कमी केला पाहिजे. प्रेमानं जग जिंकता येतं, शत्रुत्वानं एखादं राज्य जिंकता येतं. तुम्हाला जग जिंकायचं आहे म्हणून भरपूर इतरांच्या ठिकाणी प्रेमसंबंध, मित्रसंबंध आपण निर्माण केले पाहिजेत. आपले मित्र ही आपली संपत्ती आहे. चांगली संगती करा, चांगले मित्र जोडा, भरपूर अभ्यास करा, यशवंत व्हा, गुणवंत व्हा. सर्वांना शुभेच्छा देतो. तेजोमय युवा प्रतिष्ठानचे अनेक आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. खरंच हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत यांनी आपल्या अमूल्य शब्दांतून व्यक्त केलं की कुकर्मी कुसंगी कुबुद्धी कुदास कदाचारहीन कुरुश्री कुवाक्यम सदायम प्रपादन गतिस्थम तमेका भवानी. आज आपली संगत कशी असावी याविषयी अतिशय अमूल्य आपल्या वाणीतून साहेबांनी महाराजांनी आपल्याला आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि मराठी शाळेप्रती प्रेम त्यांचं काय आहे, जरी ते इंग्लिश मिडियमला शिकले असले तरी त्यांना मराठी शाळेप्रती जो विशेष प्रेम आहे याविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत युवा कीर्तनकार यांचा पुन्हा एकदा धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या तुम्हाला सर्वांच्या लाडक्या ताई, आमच्या आदरणीय आमदार कल्याण पूर्वच्या सौ सुलभाताई गायकवाड मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आजचा हा उद्घाटन सोहळा इथे संपला असं मी जाहीर करतो.